नमस्कार मित्रांनो, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आज आपण समानार्थी शब्द जे MPSC UPSC आणि पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे ते बघणार आहोत आपण. तर चला तर बघू आपण समानार्थी शब्द. आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. जे तुम्हाला ते एक्झामसाठी खूप आवश्यक म्हणजे महत्त्वाचं ठरणार आहे, तुम्हाला म्हणजे खूप आवश्यक याचा फायदा होणार तुम्हाला. तर चला तर बघू. तर पहिला शब्द आहे कान. कान म्हणजे त्याचा समानार्थी शब्द श्रावण आहे. ओके मित्रांनो. तर चला दुसरा बघू. कावळा. कावळाचा समानार्थी काख. ओके. कास्ट. कास्ट म्हणजे लाकूड. लाकूड. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात म्हणजे तुम्ही जर वारंवार बघला नाही भेटलो तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल ते. ओके. तर किल्ला. किल्ला म्हणजे गड, दुर्गा. ओके. किमाया. किमाया म्हणजे जादू. कार्य म्हणजे काम. कारागृह म्हणजे कैदखाना, तुरुंग. ओके. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी, लौकिक व ख्याती. ख्याती. ओके. कौतूल म्हणजे उत्सुकता. कुटुंब म्हणजे परिवार. कुशल म्हणजे हुशार, तरबेज. कुत्रा म्हणजे श्वान. श्वान लक्षात ठेवा मित्रांनो, कुत्रा म्हणजे श्वान असे म्हणतात. ओके. कुटी म्हणजे झोपडी. आणि कुंचबना घुसमट. कुंचबना म्हणजे घुसमट होते. ओके मित्रांनो. कृपण म्हणजे कंजूस. कृश म्हणजे हाटकुळा. कोवळीक म्हणजे कोमलता. ओके. कोवळीक म्हणजे कोमलता. ओके. कोठार म्हणजे भंडार. ओके मित्रांनो. तर झाला आता दुसरा बघू आपण, खूप इम्पॉर्टंट. तर बघू आपण कोळिष्ठक. कोळिष्ठक म्हणजे जळमट. खण म्हणजे कप्पा. खडक म्हणजे मोठा दगड किंवा पाषाण. पाषाण म्हणजे दगड. ओके. खटाटोप म्हणजे प्रयत्न. खटाटोप म्हणजे प्रयत्न करणे. आपण नाही का खटपट करतो तर त्याला प्रयत्न असे म्हणतात. खग म्हणजे पक्षी. खडक म्हणजे तलवार. खरेपणा म्हणजे न्यायनीती. ओके. ख्याती म्हणजे कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक. ओके. खात्री म्हणजे विश्वास. खाली जाणे म्हणजे अधोगती होणे म्हणजे अपयश येणे. ओके. खिडकी म्हणजे कविक्षा. खेडे म्हणजे गाव आणि ग्राम. खोड्या म्हणजे चेष्टा, मस्करी. गरज म्हणजे आवश्यकता. गवत म्हणजे तृण. गर्व म्हणजे अहंकार. तर मित्रांनो आता लास्ट ऑप्शन हे राहिलेलं आहे पेज. उत्कृष्ट म्हणजे भरभराट. मित्रांनो लक्षात ठेवा. उपद्रव म्हणजे त्रास. उपेक्षा म्हणजे हेडसांड. ऊर्जा म्हणजे शक्ती. पूर्ण म्हणजे कर्ज. ऋतू म्हणजे मोसम. मित्रांनो लक्षात ठेवा, ऋतू म्हणजे मोसम. एकजूट म्हणजे ऐक्य. ऐश्वर्य म्हणजे वैभव, चांगलं म्हणजे राहणीमान. एट म्हणजे डौल. ओझे म्हणजे वजन, भार. ओढा म्हणजे झरा, नाला. ओळख म्हणजे परिचय. औष्ण्य म्हणजे ओवळणे. औष्णिन करणे म्हणजे ओवळणे होते. ओके. अंत म्हणजे शेवट. आणि अंग म्हणजे शरीर. अंघोळ म्हणजे स्नान. अंधार म्हणजे काळोख, तिमीर आणि तम असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, हा मी 2-3 मिनिटाचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे, कारण की मी जास्त व्हिडिओ लांब नाही बनवत, कारण की तुम्हाला पण म्हणजे थोडं बोरिंग नाही केलं पाहिजे. त्यामुळे मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे. ओके मित्रांनो. तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप फायदा ठरणार आहे तुम्हाला, म्हणजे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि रिव्हिजन पण तुमची फास्ट होऊन जाणार आहे. ओके मित्रांनो. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. बाय.